केंद्र सरकारने आज जो अर्थसंकल्प सादर केला, या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत, किंबहुना शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलेलं आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काहीही ठोस या अर्थसंकल्पामध्ये केल्या गेलेलं नाहीये. आम्हाला अपेक्षित असं होतं की वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि लोक शेतीतून बाहेर पडतायत, ही जर का भूमिका बघितली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हमीभावाच्या दृष्टीने एक मोठी तरतूद करणं या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने आवश्यक होती, पण दुर्दैवानं ती दिसत नाही. सिंचनाच्या दृष्टीने कुठली मोठी तरतूद याच्यामध्ये केलेली नाहीये. सबसिडी नाहीये, खतांचा विषय नाहीये, फक्त आधुनिक शेती करा आणि उत्पादन वाढवा असं मोघम सरकारने म्हटलंय. आज खरं आम्हाला काय अपेक्षित होतं? शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्यासाठी मोठी तरतूद करणं, दुसऱ्या बाजूला सिंचनाची सोय करणं, गावागावात शेतमाल साठवणुकीचे गोडाऊन निर्माण करणं, कोल्ड स्टोरेज उभं करण्याच्या अनुषंगानं आणि शेतीवर प्रक्रिया करण्याच्या अनुषंगानं एक मोठी तरतूद करणं, ह्या गोष्टी आम्हाला अपेक्षित होत्या. नवीन तंत्रज्ञान इथं आलं पाहिजे, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना चांगलं मार्केट उपलब्ध झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच्यामुळे थांबणार आहेत. पण दुर्दैवानं शेतकऱ्यांच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात काही तरतूद केल्या गेली नाहीये. निव्वळ आणि निव्वळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे.